हे घ्या थंड थंडगार आईस्क्रीम. हे अरे हे लागेल एखाद्याला. हे घे आईस्क्रीम खा. आओ नाही म्हणजे माझी आईस्क्रीम खायची इच्छा होती, पण आता चिंच पाहिल्यापासून चिंच खावीशी वाटतेय बघा. इतक्यात आओ तसं नाही काही, चिंच पाहिल्याने शाळेचे दिवस आठवले. ठीक आहे, तू खा चिंच, मी खातोय दोन्ही आईस्क्रीम. ओ फौजदार, यहीच का आपका प्यार, यहीच आपकी मोहब्बत. ते काय म्हणतात ते, प्रेम करावं बिल्लासारखं. बाणावर खोचलेलं. नुसता बोलाचा शेक आणि बोलाचा भात. जावं तिकडं. एखादं असतं तर दिली असती मला चिंच काढून, पण नाही, नुसतेच ताडासारखे वाढलेत. काय उपयोग. मला वाटतं तर कसला डॅशिंग नवरा मिळालाय मला. औ संपलं का आईस्क्रीम? संपला असेल तर जा लस्सी पिऊन या, मग फालुदा खा, मग कसाटा खा. बडा जरी आओ. आओ कुठे गेले? ओ फौजदारीण बाई, अय्यो तुम्ही चढले स्वतः झाडावर. अरे तुम्ही लय भारी आहे बाबा. चला म्हणजे पोलिसांचं ट्रेनिंग काहीतरी उपयोगाला आलंय. चिंच हवी ना? हा उतरू खाली. नाही नाही नको. सांगा कुठली पाहिजे यातली? ते बघा ती, हा ती मोठी वाली काढा. कोणती? ही? हा ती ती तीच तीच. थांबा, हीच ना? हा 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 ती. हा उतरू. तशीच थांबा तशीच थांबा. एक मिनिट हा. काय झालं? खाली बसा पटकन. आणि आपली डॅशिंग वाली स्माइल दे. लय भारी आहे. हा दुसरी पोज द्या बरं. आता उभं राहा. हा उभा दिसतोय? एकच नंबर दिसताय. एकदम माझा रणवीर सिंगच. म्वा! कुठे लागलं बघू. हाव असे कसे पडले तुम्ही? हाय अंबाबाई, मला पण मेलीला अक्कल नाही. मी खायला पाहिजे होतं ते आईस्क्रीम. अजून कुठे लागले बघू मला. चला 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 आपण डॉक्टरकडे जाऊ. आओ चला आपण डॉक्टरकडे जाऊ. चला. फौजदारीण बाई, पोलिसात आहे मी. असं पडण्याची सवय आहे मला, काही झालेलं नाहीये. बघू. खर्चटलंय फक्त. जखमा अशा या सुगंधी, यांना आपापसातलं प्रेम वाढतं. पण तुमच्या पोलिसांच्या ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला नेम धरायला पण शिकवलं असेल ना? मग खालनच धरायचं की नेमकं कशाला वर चढत बसले? मग आमच्या राणी सरकारांना तिचे फौजदार असे डॅशिंग कसे वाटतात? बरं, आम्ही एवढी मेहनत करून चिंच तोडली आहे, खाणार नाही?
निघायचं? हळू हळू या, जोरात लागले असे कसे धडपडले तुम्ही. या इकडे बघू. हा दुखतंय काय हो. आपण रूमवर गेलो की नाही की मी तुम्हाला गरम पाण्याने शेकून देते आणि हळद पण लावून देते. हा अगं पण मी नुकतीच अंगभर हळद लावली आहे. आता त्याचा असर आयुष्यभर असणार आहे ना. तुम्हाला जोकिंग सुचते होय? इथं माझं डोकं फुटायचे आले टेन्शननी. टेन्शन घेण्यासारखं काय? खर्चटलंय थोडा आणि मुका मार लागलाय. गाडी चालवताना प्रॉब्लेम आहे. हो का? तुला गाडी चालवता येते? हो येते की. चालव. खरंच? असे स्टेअरिंग फिरवताना मला प्रॉब्लेम येणार. मला गाडी चालवायला लई आवडती बघा. आमचा पिंट्या आहे की नाही, त्यांनी शिकवली मला गाडी. त्याच्या जीपवर शिकले होते मी. डॅडींना नाही आवडायचं, पण मग मी लपून लपून चालवायची गाडी. अरे आता बिंदास चालव. हा फौजदार आहे तुझ्या पाठीशी. हा? आय मीन बाजूला. हा. चालव बिंदास. आओ, 1 मिनिट थांबा. ओ फौजदार, या की. थँक्यू. आणि आता इथं बसलाय तर शांत बसायचं बर का. उगा मस्ती नाही करायची, नाही तर माझं कॉन्सन्ट्रेशन हलल. ओके ते टोके. हो मॅडम, तुमच्या पिंट्याने तुम्हाला सीट बेल्ट लावायचं नाही शिकवलं? ते राहीलच नाही का. सॉरी. लायसन्स आहे ना? आहे की. हो मॅडम. हो, एक पोलीसवाला तुम्हाला लायसन्स मागतोय. दाखवा की तुमचं लायसन्स. सप्टेंबर 2002 ही जन्मतारखेसह कायमची. आजपासून 18 सप्टेंबर 2001 ही तुझी जन्म. पण आता ह्या घडीला खरं सांगून तू काय कमावणार आहेस आणि काय गमावणार आहेस ह्याचा जरा एकदा विचार कर. कारण आता तू फक्त आमची पोरगी नाहीस तर ढाले पाटलांची सून बी आहेस. हा फौजदार बिना लायसन्स गाडी 1 इंच सुद्धा पुढे जाऊ देणार नाही. आधी लायसन्स दाखवा, मग गाडी पळवा. नाही म्हणजे ते बघा कसं आहे. म्हणजे काय नाही, पण या फौजदाराच्या भावनांचा जरा आदर करा. अहो, तुमचा फौजदार तुम्हाला लायसन्स मागतोय तर द्या ना त्याला लायसन्स. अहो लायसन्स. लायसन्स. तिकडे जायला थोडी चालू आहे आम्ही. बऱ्या बोलाने आम्ही मागतोय ते लायसन्स द्या, नाहीतर आत्ताच्या आत्ता इतकी मोठी पावती पाडेल ना. आणि आता आम्ही या क्षणी किती कर्तव्य दक्ष आहोत हे पटवून देऊ का तुम्हाला? परवडणार आहे का? द्या लायसन्स.
तर सुखाची सुरुवात अशी मुखाने होते. जावा तिकडं. आहा, आप तो एक दिन मार ही डालोगे. हॅलो हॅलो हॅलो. अरे असं कसं अर्जंट मध्ये युजलेस. अरे मी माझ्या मित्राकडे काय जीवन मरणाचा प्रश्न आहे काय. ओ निगेटिव्ह. अरे अरे आपला बी खानदानी रक्तगट तोच आहे ना. अरे फक्त देणारा. अरे डोंट वरी, अर्जंट मध्ये येतो. तुझ्या भावाला वाचू आपण. हा नो काळजी करू. हा इथे दोस्ताकडे आलोच लगेच. हा ठेव फोन आता. काय रोनी भैया आज काय नाही का नुसतं मोबाईल. काय राय चहा सांगा. अरे खानदानी रक्त ग्रट आपलं चड्डीशी सापडत नाही. हो निगेटिव्ह ऐकलं आम्ही. तोच ग्रुप आहे ना आपला. एका माणसाचा जीव वाचल. टेन्शन नाही म्हणलं रेगात देऊन टाकू आपण. हे काय आत्ताच फोन आलता अर्जंट मध्ये या. काय करायचं आता सांग. म्हणजे तुझा नंबर बदलला. अख्ख्या जिल्ह्यात आहे तुझा नंबर सगळ्यांकडे. फक्त राया गोजम गुंडेकडे ना. का तर आपण सॉफ्टी म्हणू. बस कराया. आणि तुझ्यासाठी मी स्वतः आलोय ना. दिलचे दिलवाला कनेक्शन आहे आपलं. अरे काय इंच्या मिंच्या फोन नंबरचे घेऊन बसलास तू. अरे कोणीतरी म्हटलंच आहे ना लेनदेन पे पडो मिट्टी मोहब्बत बडी चीज होतीये. अरे मोहब्बत करायला पाहिजे राया तू. अरे राया तुझी शपथ सांगतो. अरे मी इकडेच यायला निघालो होतो. असं मग काय तर. अरे पण मला बोलवायला त्या दीड दमड्याच्या जगा पाटलाला कशाला पाठवायचं. तुला सांगतो एक नंबरचा फालतू कंडम भिकनिशी आणि एकदम छचोर माणूस आहे जगा पाटील. वा 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 पंजाबराव सरकार. हा आपल्यावरच बहारो फुल बरसाव करायला लागलाय की. हा आपलं कान तापल्या तसं आपलं डोसकं बी तापा लागलंय. असं वाटायला आलं की तुझी मुंडच मुरगळावी. पण माझं पैक जायचं म्हणून मी गप बसलोय. 100 वर्ष आयुष्य. शैतान का नाम लिहावर जगन्नाथ पाटील हाजीर. तू कसं काय इकडे. का नसेल. जगा आपला माणूस. आता तू म्हणतो त्याप्रमाणे तो फालतू छचोर बेकनिशी अजून काय काय असेल पण तो आपला आहे. आपलं म्हणजे आपलं आहे. मला ठाव आहे पण दोस्त मस्करी चालू आहे आमची. काय जागा सांग की. म्हणजे लग्नात कामानं फार बुक्का पडला असेल नाही तुझा. मधली गेली दुसऱ्याचा हात धरून लगेच दाखलेला रेडी केली. फार दामचक झाली असेल नाही तू. बरं पोरीला दिली कुठं. जावयाचं नाव काय. अरे रॉनी भैया पत्रिका दिली होती तुला. दाखवली नाही वाटत. आणि काय करतो राय असं तू. तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना अरे पाटलांना दिली पोरगी म्हणून. संजय अरे आपल्या जिल्ह्यात कितीतरी पाटील आहेत. तू नेमकं कोणच्या पाटलाला पोरगी दिली तुझी. कोणचा पाटील कुठला पाटील अरे सांग की. अरे कुठले पाटील म्हणजे काय पाटील. अरे मुगळीचे आहेत का हुबळीचे आहेत. कोणच्या गावच्या पाटील आहेत असा आमचा साधा सिंपल प्रश्न आहे. इथलेच आपले आमच्या गावचे ढाळे पाटील. म्हणजे खानदानी माणसासारखं स्पष्ट बोलायचं. ऐकू येईल असंच बोलायचं. अरे ते आंबेगाव बुद्रुकचे ढाळे पाटील. अरे तिथं 3 घराणी आहेत. लोखंडे पाटील लांडे पाटील आणि आपले ते हा त्यांच्याच नात्यातले.
राय अरे दोस्तीत कुस्ती शोभते का तुला? दोस्तीच्या गोष्टी तू आम्हाला नको सांगू हं? तुला काय वाटलं तुझ्या लहान्या पुरीचं तू लग्न लावलं ते रणजित ढाले पाटला सोबत? ते काय आम्हाला कळणार नाही. तू तर तुझ्या पुरीचं लग्न लावलं आमच्या खासम खास दुश्मनाबरोबर. अरे दुश्मन? अरे देवा देवा देवा. अरे राय खरं तुझी शपथ. अरे मला खरंच आयडिया नव्हती रे. ए मी इथंच तुझा हिसाब करीन ना सॉफ्ट मध्ये. माझी जर का खोटी आण खाल्ली तर. अरे मी जेव्हा तुझ्या थोबाडात पैशाचा थोबारा भरला ना तेव्हा कुठं तुझ्या घरात जाऊन मंगल अष्टका वाजल्या आणि तुझ्या पुरीचं लग्न करून दिलं त्या रणजित ढाले पाटला सोबत. ए आता हे सुचक थोबाड घेऊन तुझ्या जावयाकडे जायचं आणि त्याला सांगायचं रायाच्या केलेल्या अपमानाच्या याजाचा हा पहिला हप्ता. अरे तू माझ्याकडे पैसे मागायला आला होता तेव्हा बी तुला माहिती होतं ना त्या रणजित ढाले पाटलाची माझे ठसणे म्हणून. अरे राय आपल्या दोस्तीची कसम. अरे एका ताटात जेवलो आपण त्या अन्नाची कसम. अरे मला खरंच ठाऊक नव्हतं हा राडा. पण जेव्हा आपल्याला कळलं तेव्हा जावायला असा ताणला म्हणलं ढाले पाटील असेल तू पुरीच्या घरचा. पण आम्ही बी आमच्या दोस्तीच्या इमोशनला फर्स्ट रँकला ठेवतो. हा अरे चार चौघात बोललो आपण आकलेचा बक्कल नीट लावायचा एशिपी. हा अरे राया गोजम गुंडे अत्यंत प्रतिष्ठित माणूस आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आमचा दोस्त आहे आणि त्याला जाऊन नोडतो रे तू. असा ताणलाय मी खरंच राया. म्हणजे तू चार चौघात एशिपी ढाले पाटलाला ताणलास. मग काय तर सोडतोय काय? त्याला म्हणलं एशिपी असेल तू सरकार घरचा ढाले पाटील असेल तू पुरीच्या घरचा. आपण बी आपण आहे. हा आणि तसं बी सासरा आपल्या जावयाची कान गरम करू शकतोच की नाही होय? खायचं क्या? नुसतं बोलायचं नाही पंजाबराव. लगोलग फोन उचलायचा आणि तुमच्या धाकल्या जावयाला फोन डायला मारायचा आणि त्याचं कान गरम करायचं. काय करायचं? कान गरम. अरे पण एक काम कर देरी का ऐकू कर. हा करतो की पण कसं आहे माझ्याकडे नंबर नाही ना त्याचा. आपण पैसे दिले तेव्हा तू लग्न लावलंस. आता नंबर पण आपणच देणार की. हा तू फक्त कान गरम करायचं काम करायचं. जाऊ दे ना राया. हा सारखेच बार बार ते करण्यात काय अर्थ आहे? हा जाऊ दे ना. मी काय म्हणतो जाऊ दे. पंजा तू ज्या चार दोस्तांना देखत तुझ्या जावयाचं कान गरम केलंस तेव्हा आपण होतो का? नव्हतो ना. तुझ्या सख्या दोस्ताच्या समाधानासाठी तरी फोन ला. रॉने एसीपीचा फोन नंबर दे रे. चल नंबर घे. अरे रॉनी भाई यार कशाला 9860 सांग ना राया तू कशाला उगाचच? 9860 अरे थांब रे बाबा थांब ना बाबा. अरे राया सांग. अरे राया अरे तुझ्या पाया पडतो बाबा पाया पडतो. आणि किती सुपर अडकलावाने करू नये रे ते मी स्वतःच्याच दोस्ताला. अरे नावाप्रमाणे सॉफ्ट वाक्य कधीतरी याची माणुसकी म्हणून पोरीच्या बापाला असं काय करायला लावू नको रे. नाही जमणार मग मला नाही जमणार. बघितला का राया दादा मगरमच्छ के आसू. मधली पळाली लगेच धाकलीला खपवली आणि इथं आता म्हणतोय जमणार नाही. आयला चांगलीच गमजा चालल्या की. हा हे जग्या अरे दोन मोठी माणसं बोलतात ना असं इंच बिंच तोंड घालू नये मध्ये. राया तुला कळलं ना लग्नाच्या वेळेस काय गुतडा झाला होता. अरे लय गुंतागुंतीच होतं रे ते. माझं मलाच माहितीये. अरे लय बेकार परिस्थितीत लगीन झालंय बघ. तेव्हा माझ्या पोरीला त्रास होईल असं काय वागायला लावू नको रे.
वाटलंस माझ्या पोरीच्या कुकवाच्या वतीने मी माफी मागतो तुझी. आजच्या माणूस की म्हणून सांगतोय रे, माफ कर मला. चांगले चांगले चांगले, अशी हॉनेस्ट माणसं आवडतात आपल्याला. काय झालं गेलं इसरून जावं, पुढं पुढं चालावं, लाईफचं गाणं गातच राहावं.